परीक्षा म्हटलं की काही जण पास होणार, काही जण नापास होणार. जे विद्यार्थी ज्या विषयात नापास झालेत त्या विषयाचे शिक्षक त्या विद्यार्थ्यांच्याकडे विशेष लक्ष देतीलच. आणि या वेखंडवाडीच्या मुलांनी ज्या पद्धतीनं अभ्यास केलाय त्यासाठी त्यांचं खरंच कौतुक केलं पाहिजे. एकदा सगळ्यांनी त्यांच्यासाठी टाळ्या वाजवायच्या. त्यांच्यातला एकही जण एकाही विषयात नापास झालेला नाहीये. आणि विशेष म्हणजे हा मधुकर, हा नेहमी 1-2 विषयात काठावर पास आणि बाकीच्या विषयात. पण यावेळी मात्र तो सगळ्या विषयात पास झालेला आहे. मला वाटतं कांबळे सर शाळेत आल्यापासून पहिल्यांदाच याचे सगळे विषय आले असतील, नाही का? खरंय सर, मुलांनी जे सांगितलं होतं ते करून दाखवलं. पण सर आता या सागर शेलारचं करायचं काय? त्याचे फक्त 3 विषय आलेत. काय कुरकुटे सर, पाठवायचं का 10वी ड मध्ये? नाही म्हणजे 10वीचा 100% निकाल पाहिजे ना. तुम्हाला पटेल ते करा. अहो कुरकुटे सर निघालात कुठं? अहो हा सागर नापास झालाय, वरती कोण कळवणार? ए तू कुठं निघालास? ड मध्ये बसायला. अरे आम्ही मजा करत होतो. ही पहिलीच घटक चाचणी होती. पुढच्या परीक्षेत चांगला अभ्यास करायचा. हां, आणि काय अडलं तर आम्हाला नाही तर या मुलांना विचार, मदत करतील ते. आणि तुला परीक्षेसाठी त्या मुलांमुळेच बसायला भेटलंय, हो ना? बसा.